नमस्कार यूट्यूब फॅमिली। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। कसे आहात मंडळी? आई जगदंबेच्या कृपेने सुखी, समाधानी आणि निरोगी असाल अशी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तत्पूर्वी मी माझी ओळख करून देते। तर मंडळी, मी आहे सौ प्रीती गजानन काटकर आणि तुम्ही पाहत आहात प्रीती कोट्स आणि व्लॉग्स यूट्यूब चॅनल। तर स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल आजचा विषय कोणता आहे, तरी देखील मी विषय सांगते। विषय आहे अध्यात्म आणि आधुनिकता यांची सांगड घालताना। तर बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे अध्यात्म आणि आधुनिकता या दोन्हींमधली तफावत किती आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पण यांची सांगड कशी घालायची हे या तुम्हाला व्हिडिओमधून समजेल। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसं पाहिलं तर अध्यात्म आणि आधुनिकता ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। यांची सांगड घालणं जसं अवघड नाही तसं फारसं सोपंही नाहीये। ही सांगड फक्त इच्छेने आणि प्रयत्नाने घालता येते, कारण म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर। 1 फेब्रुवारी 2025 या दिवशी गणेश जयंती म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या गणबाप्पाचा वाढदिवस। त्यानिमित्त गणरायाच्या चरणी वंदन आणि सर्व गणेश भक्तांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। गणेश जयंती म्हटलं की सर्व गणेश भक्त खूप खुश असतात। मंडळांचे कार्यकर्ते तर काही विचारायलाच नको, आणि सगळेजण बाप्पाच्या सेवेसाठी अगदी मनापासून सज्ज असतात। पण या सगळ्यांमध्ये पूजेचा मान किंवा ठराविक लोकांना अगोदर दर्शन, मग बाकीच्या लोकांना, हा भेदभाव नको वाटतो। नुसता झगमगाट, लाईटीच्या माळा, भरपूर सारं डेकोरेशन आणि डीजेवर वाजणारी मोठ्या आवाजात गाणी, ही झाली आधुनिकता। आणि या उलट काही भक्त घराबाहेर गर्दीमध्ये न पडता अगदी आपल्या घरामध्येच बाप्पाची मनापासून सेवा करतात। पूजा, आरती, नैवेद्य, जे काही असेल पूजेचं सर्व साहित्य, त्या सगळ्या गोष्टी विधिवत पार पाडतात आणि खूप छान पद्धतीने मनापासून भक्तिभावानं पूजा करतात। खरंच गणबाप्पा या सर्वांना खुश होऊन आशीर्वाद देत असतील ना? तर हे झालं अध्यात्म। तर सर्वांना माहिती की फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन वीक येत असतो। मग काही लोक असे असतात जे व्हॅलेंटाईन वीकचं सेलिब्रेशन करतात, व्हॅलेंटाईन वीक सुद्धा साजरा करतात, सोबतच देवाची भक्ती करतात आणि गणेश जयंती सुद्धा उत्साहात पार पाडतात। सांगण्याचा मुद्दा हाच की आपण कितीही मॉडर्न झालो तरी आपले संस्कार, संस्कृती, परंपरा, अध्यात्म आणि भक्ती या सगळ्या गोष्टी सोडायच्या नसतात। या सर्व गोष्टी सोबत घेऊन आधुनिकतेची वैचारिक पातळी किंवा वैचारिक क्षमता सोबत घेऊन जगायचं असतं। भक्ती करणं म्हणजे फार मोठं काही करावं लागतं असं काही नाही। मोठे मोठे ग्रंथ समोर घेऊन वाचत बसावं लागतं असंही काही नाही। 24 तास देवासमोर बसून जप करावा लागतो किंवा हातात माळा घेऊन बसावं लागतात असंही काही नाही, किंवा हिमालयात जाऊन खूप मोठं तप करावं लागतं असंही काही नाही। दैनंदिन आपलं आयुष्य जगत असताना कोणाचंही वाईट न करता, कोणाचंही वाईट न चिंतता सदैव देवाच्या नामस्मरणात आपलं नित्य दैनंदिन काम करत राहणं सुद्धा ही खूप मोठ्या प्रकारची भक्ती होऊ शकते। आपलं काम आपण प्रामाणिकपणे करत राहिलं, सदैव देवाच्या नामस्मरणात आपलं काम करत राहिलं, तर अध्यात्म आणि आधुनिकता यांची सांगड घालणं फार सोपं होऊन जातं। बऱ्याच अशक्य गोष्टी शक्य होतात, पण त्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं। सर्वांना पुन्हा एकदा गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मंडळी, अध्यात्म आणि आधुनिकता यांची सांगड घालताना या विषयावर मी माझ्या अल्पबुद्धीने माझं म्हणणं मांडलेलं आहे। तर यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या छान छान व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनच्या बटनावर जाऊन क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। काळजी घ्या।